परमात्मा प्राप्त झाला की जगातलं काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही, म्हणून कशाचीच अपेक्षा नव्हती. तुकोबराय सूत्रात्मक जीवन जगत होते. या चरित्रातूनच तुकोबरायांच्या जीवनातून 7 सूत्र शोधून काढले महाराज आम्ही. 7 सूत्र आहेत. कान उंच करून ऐका, महत्वाचे आहेत, आणि पाठ करून ठेवा. ज्याला देव हवा असेल, ज्याला खरंच भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल त्याने हे 7 सूत्र पाठच करावेत महाराज. नंबर 1, तुकोबरायांनी कोण्या व्यक्तीला महत्व दिलं नाही. नंबर 2, तुकोबरायांनी कोण्या वस्तूला महत्व दिलं नाही. नंबर 3, तुकोबरायांनी कोण्या प्रसंगाला महत्व दिलं नाही. नंबर 4, तुकोबरायांनी संपूर्ण सर्वस्व भगवंताला देऊन टाकलं. तदार्पित अखिल आचारिता. चौथा मुद्दा, सर्वस्व देऊन टाकलं. नंबर 5, अखंड भगवंताचं नामस्मरण करत राहिले. नंबर 6, अखंड भगवंताबरोबर बोलत राहिले. आणि नंबर 7, अखंड भगवंताकरिता व्याकुळ होऊन रडत राहिले. रडल्याशिवाय देव भेटतच नाही महाराज. आणि आज जर कोणी रडत असेल तर त्याला लोक बावळट म्हणतात. ते म्हणतात बघा हे बावळट. भगवंताकरिता कासावीस होणं सगळ्यांच्या कपाळात लिहिलेलं नसतं. सगळ्यांना नाही कासावीस होत आहे. जगद्गुरु तुकोबरायांची अवस्था आहे महाराज. त्या भूमिकेत तुकोबराया निघून गेलेल्या आहेत. जर देव हवा असेल कोण्या व्यक्तीला महत्व देऊ नका. राजा असला तरी सुद्धा. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. छत्रपती त्या ठिकाणी महाराज बोलावण्याकरिता बोलत होते. डिमांड दिलं नाही, जा तुम्ही असाल राजे, तुम्ही छत्रपती आहात, गोष्ट खरी आहे, पण आमच्याकरिता सगळेच त्यांनी भगवत स्वरूप आहेत. मुंगीपासून राजापर्यंत सगळे सारखेच आहेत, म्हणून भेद करायचं काही काम नाही. आमच्या दृष्टीने राजा राहिलाच नाही महाराज. आम्ही कोणाचं कौतुक करीत नाही, आम्ही लोचट नाहीत. हा महत्वाचा विचार आहे. कारण अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या वाचून येते एका पांडुरंगा. स्तुती मानवाची करू नये, माणसाची स्तुती करू नये, नरकात जावं लागेल. स्तुती करायची असेल तर भगवंताची स्तुती करावी. कोण्या माणसाचं गाणं गात बसू नये. माणसांची गाणी गाण्याकरिता आपला जन्म नाही. आपण काय भाट नाहीत, आपण काय त्या ठिकाणी स्तुती पाठक नाहीत, आपण काही चमचे नाहीत कोणाचे चमचेगिरी करण्याकरिता. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. वाईट वाटत असेल तर ते वाईट वाटून पोटात साठवा. का सांगतोय? कशाकरिता? कशाकरिता लोकांची अशा पद्धतीने चमचेगिरी करावी. भगवंताचे दास आहोत, भगवंताचे भक्त आहोत. तोंड भरून वर्णन भगवंताचं करावं, साधू संतांचं करावं, स्तुती मानवाची करू नये. तुकोबरायांनी देवाकडे मागणं मागितलं. ते म्हणतात नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. माझ्या मुखातून कधीच कोण्या माणसाची स्तुती होऊ देऊ नकोस, आणि माझ्याकडून या कथेचा कधी विक्रय होऊ देऊ नकोस. या 2 गोष्टीचं पथ्य तुकोबराय पाळून आहेत महाराज. हे पथ्यच पाळलं पाहिजे. म्हणून कधीच लोचटपणा पोटात येऊ देऊ नका. कधीच त्याने महाराज काही अपेक्षेनं माणसाची स्तुती करू नका. एखाद्यानं चांगलं काम केलं असेल तर चांगल्या कामाची प्रशंसा करा, चांगली गोष्ट आहे. फार सुंदर सप्ताह केलेला आहे, फार सुंदर मंडप दिलेला आहे, रोज एवढ्या लोकांना अन्नदान होत आहे. कोणत्याच गोष्टीची उणीव या मंडळाने ठेवली नाही, म्हणून मंडळाचे धन्यवाद करू शकता. कारण सत्कर्म केलेला आहे ना, सत्कर्माचं कौतुक करणं गोष्ट ठीक आहे. पण व्यक्तिशः जर माणसाला डोळ्यासमोर आणून त्याचेच जर तुम्ही गाणे गात बसत असाल तर तुम्ही भगवंताचे भक्त नाहीत. भगवंताचा भक्त देवाशिवाय कोणाचं गाणंच गात नाही महाराज. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून नरस्तुती आणि कथेचा विकरा हे पथ्य आहेत तुकोबरायांच्या जीवनातले. अजून सांगू, तुकोबरायांनी साधना सांगितलेली. ते म्हणतात परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ, साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. परद्रव्य आणि परनारी याचा विटाळच धरला पाहिजे महाराज. तो विटाळच महत्वाचा आहे. दुसऱ्याची बाई आईच दिसली पाहिजे, तिच्याकडे पाहताना आईच दिसली पाहिजे महाराज डोळ्यासमोर. नाही तर माळा घालून धिंगाणा घालतात लोक. गण लावून त्यांनी कुटाने चालू असतात. असू द्या, माझं बोलणं वाईट वाटतं, मरुदा मी असंच बोलू शकतो, याच्यापेक्षा वेगळं मला बोलता येत नाही. अशी वाईट परिस्थिती डोळ्यासमोर पाहायला मिळते महाराज. किती वाईट नजर आहे. अरे नजर चांगली ठेवा. आपल्या घरात पण आया बहिणी आहेत ना, किती घाणेरड्या नजरेनं तुम्ही माई बहिणींकडे त्यांनी पाहता. हे पाहणं त्यांनी वाईट आहे, नरकात नेण्याचं साधन आहे महाराज. फक्त माणसांना दोष देतो असं नाही, बायका सुद्धा काही अशा स्वभावाच्या असतात महाराज, की ज्या परपुरुषाकडे पाहताना कधीच त्यांना बाप दिसत नाही, कधीच भाऊ दिसत नाही महाराज. नजर वाईट झालेली असते. किती वाईट नजरेने जीवन जगणार आहात, किती वाईट नजरेने त्यांनी वागणार आहात. कपाळाला गंध लावण्याचा काय अर्थ आहे? गळ्यात माळ घालून काय फायदा आहे? कशाला त्या वाऱ्या करायच्या आणि कशाला पोथ्या वाचायच्या? नजर जर चांगली होत नसेल तर, जर अंतकरण शुद्ध होत नसेल, निर्मळ होत नसेल, कशाकरिता? आमचे स्वामी म्हणत असतात, परधन मिट्टी समझ आनिये परश्री मातु समान, फिर भी हरि न मिले तो तुलसीदास जमान. तुलसीदास स्वामींचं वचन आहे महाराज. परधन मिट्टी समझ आनिये, दुसऱ्याचं धन मातीसारखं समजावं आणि दुसऱ्याची बाई आईसारखी समजावी. परश्री मातु समान,
ती आपली आई असावी, असं जोपर्यंत होत नाही आणि तोपर्यंत त्याग्नी महाराज आपलं जीवन भगवन्मय होऊ शकत नाही. तुकोबरा या सगळ्या परीक्षांमधून जात आहेत. भंडारा डोंगरावर असताना या सालो मालोनं मंजिरी पाठवली होती. तिचं नाव होतं मंजिरी. ही नायकी नव्हती, नाचणारी बाई होती. तिला भरपूर धन दिलं, सांगितलं जा त्याला वाटून ये. तिने नाचायला सुरुवात केली. महाराज तुकोबारायांच्या समोर विलक्षण नृत्य करते आहे. तिचं ते नृत्य तुकोबाराने पाहिल्यानं आनंदी झाले. महाराज हसू लागले, कौतुकानं तिच्याकडे पाहू लागले. वा काय सुंदर नाचतेस. तिला वाटलं भाळला ना आता फार वैराग्य संपन्न होता. जोवरी तोवरी जंबूक करी गर्जना, जाऊ त्या पंचानाना देखील नाही अशी याची अवस्था. जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जोवरी तुके अशी दृष्टी पाहिली नाही अशी याची अवस्था. वैराग्याचं कौतुक होतं. लागला हसायला. आता झालं काय ते ऐका. बाईचं नाचणं पाहून तिला वाटलं भाळले तुकोबार आहे. तुकोबार आहे भाळले नाहीत. तिला म्हणले बाई अशी किती वेळ माझ्या पुढे नाचत राहिली तरी मला काय परिणाम होईल. तू माझी आई आहेस. जाई हो तुमाते न करी सायास, जाई हो तुमाते न करी सायास, जाई हो तुमाते न करी सायास, जाई हो तुमाते न करी सायास. आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाई हो तुमाते न करी सायास, जाई हो तुमाते न करी सायास, जाई हो तुमाते न करी सायास. जाई हो तू माते न करी सायास. आम्ही विष्णुदास आहे. तुला जसे वाटतं तसे आम्ही नाहीत. कारण आम्ही ठरवलेलं आहे परावी नारी माऊली समान किंवा रुखमाई समान हे गेले नेमून ठाईचे. आम्ही ठरवलेलं आहे. म्हणून परस्त्रीकडे पाहत असताना आई समजून तिच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि पहिला पुढचा मुद्दा सांगू, तुम्ही ऐकतात ना सगळेजण, जरा कान उंच करून ऐका. सगळ्यात पहिला मुद्दा, विनाकारण बाया माणसांबरोबर बोलूच नाही महाराज. आणि बाया माणसांनी सुद्धा विनाकारण कोणाबरोबर वलवल वलवल करू नये. काही गरज नाही वलवल करायची. काय आवश्यकता आहे वलवल करण्याची? परमार्थ करायचं. परमार्थ जास्त बोलल्यानं होतो का? कशाकरिता बोलायचं महाराज जास्त? म्हणून बाया माणसांबरोबर फार कमी बोलत जावं. हो नाही तर नाही म्हणत जावं. बस त्यांनी रामकृष्णारी म्हणावं इथपर्यंत ठीक आहे. आणि फारच जर जास्त ती बोलत असेल तर तिच्या मुखारविंदाकडे पाहण्यापेक्षा तिच्या पायाकडे पाहत जावं. आणि पायाकडे पाहून आई समजून त्यांनी महाराज तिच्याबरोबर संवाद साधावा. याच्यापेक्षा वेगळा संवाद साधूच नाही महाराज. म्हणून पथ्य सगळ्यांनीच पाळायचं. फक्त माणसांनीच पथ्य पाळायचं असं नाही. आईसाहेबांनी पण पथ्य पाळलं पाहिजे. आणि पथ्य फारच महत्वाचं आहे महाराज. तुकोबारायांचं जीवन पथ्यात आहे. व्यक्तीला महत्व दिलं नाही महाराज. कोणाच व्यक्तीला महत्व दिलं नाही. म्हणून तर तुकाराम महाराजांना फुगीर म्हणत होते सगळे लोक. म्हणे कोणाचं कौतुकच करीत नाही. अरे काय कोणाचं काय कौतुक करायचं? देवाचं कौतुक करावं. म्हणून व्यक्तीला महत्व नाही, वस्तूला महत्व दिलं नाही. सोनं पाठवलं, दिवट्या छत्री घोडे पाठवले, महत्व दिलं नाही. प्रसंगाला महत्व दिलं नाही. बाप मरून गेला, आई मरून गेली, भाऊजाई मरून गेली, भाऊ निघून गेला, बायको मरून गेली, मुलगा मरून गेला, दिवाळा निघालं. एका श्वासात एवढ्या गोष्टी मी सांगितलं. कसं भोगलं असेल त्यांनी, कसं सहन केलं असेल त्यांनी. डोळ्यासमोर प्रत्यक्ष पाहिलं. किती वाईट परिस्थिती असेल. आपल्या जीवनात एवढे वाईट प्रसंग आहेत का? नाहीत. पण त्यांनी तेवढे प्रसंग डोळ्यानं पाहिले. पण प्रसंगाला महत्व दिलं नाही महाराज, भगवंतालाच महत्व दिलं. नंबर 4, अखंड सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करू. वह्या सुद्धा बुडून टाकले. सगळा प्रपंच जाळोनी संसार बैसलो अंगणी अशी अवस्था निर्माण झाली. संसार बुडून टाकला. तदार्पित अखिल आचारिता नारदांनी भक्तिसूत्र वर्णन करून सांगितले. नारदांची सूत्र बघा जरा, फार सुंदर आहेत. भक्तीचे एक एक सूत्र मोठं मौलिक आहे महाराज. अभिमान द्वेषित्वाद भक्ती आहे भगवंताची. अभिमान घालवणं, अभिमान नष्ट करणं हीच भक्ती आहे. सात्वस्मिन प्रेम स्वरूपा मुखास्वादनवत यथाव्रज गोपिकानाम ही नारद भक्ती सूत्रातली सूत्र आहेत. हा त्यातला भाव आहे. तुकोबारायांच्या जीवनात हे सगळे सूत्र उतरलेले आहेत. मला सात्वस्मिन परम प्रेम, भगवंतावर प्रेम करतायत. मुख आस्वादनवत, काहीच त्यांनी बोलता येत नाही. दिव्य अवस्था त्यांनी महाराज मौन पडतं भगवंताच्या चिंतनामध्ये. ही अवस्था तुकोबारायांना प्राप्त झाली. खरी अवस्था आहे परमार्थाची. भगवंताच्या चिंतनात त्यांनी महाराज विभोर स्थिती निर्माण होऊ लागली. तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. अशी अवस्था तुकोबारायांची भगवंताच्या चिंतनात होते. सर्वस्व देवाला देऊन टाकलं.
नंबर 5 अखंड भगवंताचं चिंतन. मगाच आपण पाहिलं जीभ त्यांना हातात धरलं, याच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण सुरू झालं म्हणजे त्या ठिकाणी माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे अखंड नामस्मरण. आणि पुढचा मुद्दा ऐका पहा, 6वा मुद्दा भगवंताशी संवाद. परमार्थ करणाऱ्या लोकांनी भगवंताशी संवाद साधत जावा. मग 1 वाजला तरी चालेल, काही चिंता नाही. आज शेवटचा दिवस आहे, तुम्ही मला थांब म्हणल्याने मी थांबणार नाही. ज्याला फारच उचलून टाकल्यासारखं होत असेल त्यानं संकीर्तन वगैरे चालू झालं की हळूहळू हळूहळू कुठे जायचं असेल जाऊ शकता, माझी काही तक्रार नाही. मी कोणालाच नाव ठेवणार नाही तुम्ही उठून गेलात म्हणून. पण सगळं चरित्र आता सांगितल्याशिवाय मी दम काढणार नाही. आता माझा स्वभावच आहे, काय करू मी तरी असं मी सांगत राहणार. लक्षपूर्वक ऐका. भगवंताशी संवाद तुकोबराय साधत होते आणि संवाद भगवंताला भेटण्याकरिताच होता, भगवंताला पाहण्याकरिता होता, भगवंताच्या दर्शनाकरिता होता. भगवंताची भेट व्हावी याच्याकरिता अट्टहास होता. सर्वात्मक परमात्मा तर तुकोबारांना कळतच होता महाराज. सर्वात्मक परमात्म्याचं ज्ञान सगळेजण सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं सर्वात्मक परमात्मा साधू संतांना कळतच नाही. अरे कळतो ना त्यांना सर्वात्मक परमात्मा, पण सर्वात्मक परमात्म्यामध्ये समाधान वाटत नाही ना. अद्वैती तो नाही माझे समाधान, म्हणून गोड हे चरण तुझी सेवा. अद्वैतात समाधान वाटत नाही म्हणून तर सगुण भक्तीचा विचार अंतकरणात निर्माण होतो. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची सगुण भक्ती अशा पद्धतीने त्यांनी महाराज करतायत नाही. भगवंताला सगुण रूपानं पाहण्याकरिता अट्टहास आहे म्हणून त्याच्यावर संवाद साधून बोलतायत महाराज. देवाबरोबर संवाद आहे. साधू संतांनी संवाद केला देवा, माऊली ज्ञानोबारांनी केला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अनेक वेळा इथे बसलेल्या लोकांनी ऐकलेला आहे. परत एकदा सांगतो, तुम्ही पाठ करावं म्हणून सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात भगवंताच्या समोर, देवा पाहेपा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मेघ पतित परी तुझा मुद्रांकित. देवा अरे ध्वजेचं चिरगुट त्यांनी सामान्य असणारं चिरगुटाचं एक कापडच आहे, पण राजाला त्याच्याकरता युद्ध करावं लागतं. तो झेंडा सांभाळण्याकरिता, ती ध्वज सांभाळण्याकरिता राजाला अशा पद्धतीने युद्ध करावं लागतं. एवढं श्रेष्ठत्व त्याला येतं का बरं? त्या झेंड्यावर राजमुद्रा मारलेली आहे ना, म्हणून तो तिरंगा आहे. कापड कापडच आहे, पण तिरंगा आहे म्हणून आपल्याला त्याचा स्वाभिमान आहे. आपल्याला कापडाचा स्वाभिमान नाही, आपल्याला तिरंग्याचा स्वाभिमान आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून राया जतन करिता कष्ट, जसा त्या शिक्क्याकरिता राजा त्या झेंड्याला सांभाळतो तसा देवा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. तुझा शिक्का कपाळाला मारलाय, तुझ्या नावाचं कुंकू लावलंय कपाळाला, तुझ्या नावाची माळ घातली गळामध्ये, तुझं नाव सगळ्या लोकांच्या समोर सांगतोय. म्हणून माझं जीवन त्यांनी माझं राहिलं नाही, ते तुझं झालेलं आहे. अशी भावना अंतकरणात धारण करून भगवंताबरोबर बोलतायत. परी तुझा मुद्रांकित. मसे पत्र ते केवडे राहू चालवे आपल्या पाडे तैसा मेघ पतित परी तुझा मुद्रांकित. बाप रखुमादेवी वृद्धा सांभाळावे आपल्या बिरदा तैसा मेघ पतित परी तुझा मुद्रांकित. देवाबरोबर संवाद सुरू आहे. तुकोबाराय सुद्धा संवाद भगवंताबरोबर करतायत. पतित पतित परी मी त्रिवाच्या पतित परी तू आपुल्या सत्ता मज करावे सरता नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी परी तू आपुल्या सत्ता मज करावे सरता अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलो परी तू आपुल्या सत्ता मज करावे सरता. भगवंताशी केलेला संवाद आहे. अजून त्यांनी सांगतो ऐका. तुकोबाराय म्हणतात माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा का चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुगुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. करिया तिमिराचा नाश उदय होणे प्रकाश तोडी आशा पाश करीवा सरदई पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे. मी तुझ्या चरणांवर मस्तक ठेवतोय देवा मला सांभाळ. असा संवाद देवाबरोबर तुकोबारायांचा सुरू आहे. अनेक अभंग संवादाचे मला वर्णन करून सांगता येतील. देवाबरोबर बोलावं. लोक बोलतात पण संसाराबरोबर फार नेटानं बोलतात लोक. संसाराबरोबर तर सगळेच बोलतात महाराज, पण देवाबरोबर कोणी बोलत नाही. ज्याला खरंच परमार्थ करायचा असेल त्यानं देवाबरोबर बोलावं. संसार सारखा करण्याकरिता सुद्धा बोलावंच लागतं महाराज. बोलल्याशिवाय संसार होईल का? नाही. म्हणून संसारात जसं बोलणं आहे ना तसं परमार्थात सुद्धा बोलणं गरजेचं आहे. देवाबरोबर बोलावं. तुम्हाला आम्हाला कसं बोलता येईल? अहो बोला ना. जसं तुमचे शब्द असतील, जी तुमची बोली भाषा असेल त्या बोली भाषेत बोला. काही कोणाची चिंता करू नका. देवाबरोबर संवाद करा आणि स्वतःच्या अंतकरणातले सगळे भाव भगवंताच्या समोर प्रगट करा. तुकोबाराय प्रगट करतात. भगवंताशी बोलणं हे एक सूत्रच आहे महाराज 6वं. आणि फक्त बोलतायत असं नाही, भगवंताच्या भेटीकरिता तुकोबाराय व्याकुळ होत आहेत. आणि व्याकुळ होऊन कासावीस होऊन त्यांनी अशा पद्धतीने रडत आहेत. झुरोणी पांजरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया देवा केव्हा भेटशील. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा ही अवस्था जगद्गुरु तुकोबारायांच्या चित्ताची आहे.
देवाला पाहण्याकरिता देवाला भेटण्याकरिता जीव कासावीस होतोय. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी अशी अवस्था तुकोबरायांची आहे. असे अनेक प्रसंग सांगता येतील. देवाची वाट पाहतायत वाटुली पाहता शिनले डोळुले दाविसी पाऊले कैव डोळा तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी या भूमिकेत तुकोबर आहे. म्हणून 7 सूत्र आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मग आता तुम्ही सगळेजण असं वागणार आहात ना नक्की. कोण्या व्यक्तीला महत्व द्यायचं नाही, फक्त देवालाच महत्व द्यायचं. देवासमोर कोणीच राजा नाही. एकच राजा माहिती आहे आम्हाला, त्याचं नाव आहे पंढरीचा राजा. दुसरा राजा आम्हाला माहीतच नाही. असेल राजा तो त्याच्या घरचा राजा. आमच्या घरचा एकच राजा पंढरीचा राजा. नंबर 2 वस्तूला महत्व नाही. नंबर 3 त्या ठिकाणी महाराज प्रसंगाला महत्व नाही. नंबर 4 सर्वस्व भगवंताच्या समोर समर्पण. नंबर 5 अखंड भगवंताचं नामस्मरण. नंबर 6 भगवंताचे संवाद. आणि नंबर 7 भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळता. हे ज्याच्या जीवनात प्राप्त होईल त्याला परमात्मा प्राप्त होईल. म्हणून 7 सूत्र तुकोबऱ्यांच्या जीवनात आहे. शिवबांना हे कळालं.